आपण जे विचारताय की नाशिकच्या अधिवेशनामध्ये जी एआयचा वापर करून बाळासाहेबांचा बनावट माणसाच्या तोंडी आवाज टाकून की एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यावर टीका केलेली आहे. एक विमा कंपनीची जाहिरात आहे, जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी. उद्धव ठाकरे यांचं असंच झालं आहे. ते जिवंत असताना साहेबांवरील निष्ठा त्यांची बनावट आणि कृत्रिम होती आणि आताही जिंदगी के साथ भी त्यांनी मनस्ताप दिलाय आणि त्यांच्या नंतर सुद्धा ते बाळासाहेबांचा नकली आवाज काढून त्यांना मनस्ताप देत आहेत. कशी अक्कल सुचते यांना? मला तरी वाटतं त्यांनी त्यांची अक्कल कुठेतरी गहाण ठेवली आहे. त्यांचं वागणं नकली आहे, त्यांच्यातले हृदयातली भावना नकली आहे, त्यांच्या भोवतालची लोक सुद्धा नकली आहेत. आणि म्हणूनच त्यांना नकली आवाजाचा आश्रय घ्यावा लागला. बाळासाहेब जर जिवंत असते ना तर बाळासाहेबांनी असली आवाजातच उद्धव ठाकरे यांची हजामत केली असती. बाळासाहेब म्हणाले असते, कायम मी काँग्रेसला विरोध केला, कायम काँग्रेस गाडायला निघालो, त्या काँग्रेसला तू मदत करतोयस, त्यांच्यासोबत आघाडी करतोयस. हा जो पक्ष त्यांनी जो गहाण ठेवला काँग्रेसच्या उंबरठे जे उद्धव ठाकरे भिजवत आहेत हे पाहून उबाटाच्या कमरेमध्ये बाळासाहेबांनी लाथच घातली असती. हिऱ्यापोटी हिरा जन्माला पाहिजे, पण गारगोटी जन्माला आलेली आहे. आणि आमचे शिंदे साहेब बाळासाहेबांच्या शिकवणीतून निर्माण झालेला हिंदुत्वाचा हिरा आहे. या उबाटाचं उद्या सांगू शकत नाही. आज नकली आवाज काढला, उद्या आहे ना बाळासाहेबांना हिरवी शाल परिधान करतील, टोप्या घालतील बाळासाहेबांच्या डोक्यामध्ये आणि निवडणुकीला ते सामोरं आणतील. यांचा काही भरोसा नाहीये. हे हैराण झालेले आहेत. उबाटा आहे ना हा चायनीज माल आहे आणि तो आता जनतेत खपणार नाहीये. चुकीच्या पद्धतीने बाळासाहेबांचा जो नकली आवाज काढलेला आहे, बाळासाहेब हे आमचं दैवत होतं आणि ते अजन्म राहणार आहे. त्यांना त्यांच्या नकली आवाजाची आम्हाला गरज नाही. मला तरी असं म्हणायचं आहे, आम्ही बाळासाहेबांचे तमाम जे भक्त आहोत त्यांच्यातर्फे आम्ही मागणी करतोय, बाळासाहेबांच्या नकली आवाज काढून जे लोकांना आव्हान केलेलं आहे ना त्याबद्दल उबाटाच्या या नेत्यांवर गुन्हा दाखल करावा, त्यांच्यावर कारवाई करावी. बाळासाहेबांचा जो अपमान केलेला आहे तो बाळासाहेबांना मानणाऱ्या प्रत्येक शिवसैनिकांना आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेला याचा राग आलेला आहे. आणि बाळासाहेबांच्या आवाजाची जी छेडछाड केलेली आहे त्याबद्दल उबाटाच्या नेत्यांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी या ठिकाणी आम्ही करतोय.